सातारा जिल्ह्यात रविवारी पुन्हा पावसानं जोर धरला असून पश्चिमेकडील तालुक्यात धुवांधार पाऊस झाला। यामुळे धरणांमध्येही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कोयना धरणातून 32,000 क्युसेक विसर्ग सुरू असून सध्या 84.32 टीएमसी पाणीसाठा आहे। कणेर आणि वीर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे। कोयना नदीवरील मुळगाव पूल पाण्याखाली गेलाय, तर सातारा तालुक्यातील हमदाबाज आणि म्हसवे येथील पूलही पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे। यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सातारा शहर व परिसरात सकाळपासून जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याची पुन्हा तळी झाली। समर्थनगरमध्ये अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील घरात पाणी गेल्यामुळे लोकांना तात्पुरतं स्थलांतरित व्हावं लागलं। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 37,460 आवक होत आहे। धरणाच्या वक्र दरवाजातून 30,000 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 2,100 क्युसेक असा 32,100 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे। यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असून कोयना नदीवरील मुळगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे।